नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लहानपणीच्या शाळेच्या आठवणी ताज्या करणारी, शाळेबाहेर मिळणारी खमंग कुरकुरीत गोड मिरची. ही मिरची करायला अगदी सोपी आहे. घरगुती साहित्यांचा वापर करून ही मस्त अशी कुरकुरीत आणि आतून अशी मऊसूत गोड चवीची मिरची कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा खमंग, टेस्टी आणि छान अशा जुन्या आठवणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी करायलाही सोपी आहे. त्यासाठी 1 वाटी मैदा असा छान चाळून घ्यायचा. त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. 1 चमचा यामध्ये साजूक तूप टाकायचं. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. 1-2 चमचे तेल टाकायचं आणि छान असं हे पिठाला चोळून घ्यायचं. आता सर्व तूप ह्या पिठाला चोळून झालं की पाण्याच्या साह्यानं आपण पोळीचं पीठ मळतो किंवा कणिक मळतो त्याचप्रमाणे हे पीठ छान असं मऊसूत मळून घ्यायचं. आता मळलेल्या पिठाचे 2 समान भाग करायचे. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या लाल आणि हिरव्या रंगाच्या असतात. त्यामुळे यामध्ये लाल आणि हिरवा रंग खाण्याचा असा टाकून घ्यायचा. तुम्ही मळतानाही वेगवेगळं पीठ असं वेगवेगळ्या रंगाचं मळू शकता. आता अशा पद्धतीने आपण कलरफुल असं पीठ छान मऊसूत मळून घ्यायचं. ह्या ज्या मिरच्या आहेत त्या लहानपणी किंवा अजूनही काही शाळांच्या बाहेर जे छोटे स्टॉल असतात तिथं ह्या मिरच्या अजूनही मिळतात. मात्र तेव्हाची आठवण काही वेगळीच होती. मधल्या सुट्टीमध्ये आजकाल काय होतं तर खूप डबे दिले जातात, पण पूर्वी असं नव्हतं. एकच डबा घेऊन जायचं. मग मधली छोटी सुट्टी असायची त्यावेळेस असं बाहेर जायचं आणि बाहेरच्या गाड्यावरचे वगैरे अशा मिरच्या किंवा तिखट समोसे असे आपण घेऊन खाल्ले जायचे. ती एक वेगळी आठवण होती. आज म्हटलं चला जुन्या आठवणीतलं काहीतरी बनवूया म्हणून मी अशा मिरच्या बनवलेल्या आहेत. आता सर्व मिरच्या अशा पद्धतीने आपण बनवून घेतल्या की मग तेलावरती टाकायच्या आणि तेलामध्ये छान अशा खरपूस होईपर्यंत तळायच्या. अगदी छान कडक व्हायला हव्यात इतपत आपल्याला ह्या मिरच्या छान अशा क्रिस्पी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. सर्व मिरच्या तळून झाल्या की मग 1 वाटीच आपल्याला पाक करायचा आहे. 1 वाटी साखर घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ह्याचा असा छान गोळीबंद पाक करायचा आहे. म्हणजे कसा तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये असा पाक टाकून बघायचा. त्याची गोळी झाली की समजायचं आपला गोळीबंद पाक हा तयार झालेला आहे. हा पाक खूप कडक असतो, तो पटकन असा त्याची पटकन साखर बनते. आता गोळीबंद पाक तयार झाला की त्यामध्ये आता थोड्या मिरच्या टाकायच्या आणि पटकन यामध्ये फक्त बुडून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. कारण या मिरच्याचं फक्त वरचं कोटिंगलाच साखर असते, आतमध्ये साखर नसते. वरून छान असं साखरेचा लेयर असतो. त्यामुळे हे पटपट ही प्रोसेस करायची, कारण हा जो पाक आहे तो पटकन घट्ट होणार असतो. आणि एका ताटामध्ये अशा मिरच्या काढून घ्यायच्या. ह्या मिरच्या थंड झाल्या की मग त्या वेगवेगळ्या अशा सुट्ट्या करायच्या, कारण पाकामुळे त्या एकमेकाला चिकटलेल्या असतात, पण सहजच ह्या अशा सुट्ट्या होतात. अगदी छान. तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही जर त्या काळातला असेल किंवा खाल्ल्या असतील तर तुम्हाला ह्या मिरच्या बघून नक्की शाळेची आठवण झालेली असेल. तुम्हीही आज शाळेची आठवण जर आली असेल तर नक्की ह्या मिरच्या करून बघा. अगदी मोजकाच साहित्य लागते. कशा वाटल्या नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.